नमस्कार मंडळी, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये. आज आपण केकची रेसिपी पाहतो आहे आणि तेही अगदी साधी सोपी घरच्याच उपलब्ध साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे. या ठिकाणी आपण केक तयार करण्यासाठी कोणताही मेजरिंग कप नाही वापरणार आहोत. घरातल्याच वाटी चमचे वापरून, शिवाय खूप जास्त भांड्यांचा पसारा न घालता मिक्सरच्या भांड्यामध्येच हा केक आपण तयार करणार आहोत. आणि केकचं टीन जरी नसेल तर कुकरच्या भांड्यात हा केक कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहतो आहे. तर सगळ्यात आधी आपण एक वाटी घ्यायची आहे. घरातली कोणतीही थोडीशी मोठ्या साईजची वाटी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने मोजून आपण सगळे जिन्नस मोजून घेणार आहोत. तर तुम्हाला वाटीचा अंदाज येण्यासाठी या ठिकाणी मी छोटी वाटी दाखवते आहे. याहून थोडीशी मोठी वाटी मी या ठिकाणी घेतलेली आहे. जी रेग्युलर आमटीची वाटी असते त्यापेक्षा थोडी मोठी घेतलेली आहे. आता सोडा, बेकिंग पावडर मोजण्यासाठी घरातला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो या ठिकाणी मी वापरणार आहे. कोणत्याही मेजरिंग कप किंवा चमच्यांचा वापर आपण या ठिकाणी केलेला नाही आहे, तरीसुद्धा केक आपला परफेक्ट होणार आहे. आता त्याच वाटीने आपण एक वाटी गच्च भरून बारीक रवा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी जाड साखर मी घेतलेली आहे. तुम्ही जर बारीक साखर घेणार असाल तर पाऊण वाटी साखर घ्यायची आहे. आता कस्टर्ड केक करतोय त्यामुळे 4 चमचे आपण यामध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकून घेतो आहे. आता जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स वापरायचा आणि 4 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचा आहे. चिमूटभर मी मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा आपण यामध्ये घालून घेतो आहे. हे बघा, या पद्धतीने मी सोडा मोजून घेतलेला आहे आणि तो यात घातलेला आहे. तर या चमच्याने आपण सपाट चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे. आता हे सगळं कोरडं जिन्नस आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटायचं, जेणेकरून रवा थोडासा बारीक होईल, साखर छान बारीक होईल आणि हे सगळं मिश्रण एकजीव होईल. हे बघा, या पद्धतीने आपण हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच वाटीने आपण अर्धी वाटी मवळं दही घ्यायचं आहे. दही आंबट घेऊ नका, नाहीतर केकला टेस्ट छान येणार नाही आणि सगळ्या गोष्टी ह्या रूम टेम्परेचरवरच घ्यायच्या आहे, नाहीतर केक हा व्यवस्थित होणार नाही. आता यामध्ये आपण पाव वाटी तेल घातलेलं आहे, अर्धी वाटी आपण दूध घातलेलं आहे. दूध पण आपण रूम टेम्परेचरवरच घेतलेलं आहे. थंड दूध वापरायचं नाही किंवा थंड दही देखील वापरायचं नाही, नाहीतर केक फुगल्यावर तो वरती फुगून येईल, मात्र थंड झाल्यावर तो आतमध्ये खाली बसतो. हे बघा, आता हे सगळं जिन्नस आपण चमच्याने मिक्सरच्याच भांड्यात एकत्र करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकत्र करून झाल्यावरती परत मिक्सरचं भांडं लावून घ्यायचं आणि याला परत थोडंसं एकजीव होण्यासाठी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्या पद्धतीने आपण हे परत मिक्सरमध्ये फिरवून घेतले. अगदी सुंदर सगळं जिन्नस एकत्र झालेला आहे. अगदी सुंदर असा आपला हा केकचा बेस तयार झालेला आहे. हे बघा, आता तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल, पण आपण आता याला थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. मग यातला रवा फुलून येईल आणि हे मिश्रण थोडंसं घट्टसर तयार होईल. हे बघा, अगदी छान फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आणि पुढचे 15 मिनटं आपण याला असंच रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. केक बेक करण्यासाठी या ठिकाणी मी कुकरचं भांडं वापरलेलं आहे. या ठिकाणी केकचा टीन नसल्यामुळे कुकरच्या भांड्यात देखील केक अतिशय सुंदर तयार होतो. आता यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून सगळीकडे पसरवून घेतला आहे आणि त्यानंतर थोडासा मैदा किंवा आपले कणिक असते ती घालायची आणि सगळीकडे असे त्या तेलावरती चिपकवून घ्यायची आहे. सगळीकडनं हे छान असं कोट झालं तर केक याला चिपकत नाही आणि अगदी सुंदर पटकन तो बाहेर निघून येतो. आता हे सगळं पीठ आहे ते एक्स्ट्राचं पीठ आपण असं हे जे टीन आहे याला व्यवस्थित वरून टॅप करायचं एखाद्या प्लेटमध्ये आणि ते एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं. आपला छान असा केक बेक करण्याचा टीन तयार झालेला आहे. केक शिजवण्यासाठी मी एक पातेला घेतलेला आहे, खाली स्टँड ठेवलं आणि त्यावर एक कढई झाकून हे 5 ते 10 मिनटं मध्यम आचेवरती प्रीहीट करून घेते आहे. तोवर आपण आता आपलं मिक्सरमधलं जे बॅटर आहे ते तुम्ही बघू शकतात, अगदी घट्टसर झालेलं आहे. आता याला आपण परत थोडंसं पातळ करून घ्यायचं, कारण एवढ्या घट्ट बॅटरचा जो केक आहे फुलणार आहे पण तो कडक तयार होईल, स्पॉन्जी होणार नाही, मऊ होणार नाही. त्यामुळे आपण यामध्ये अजून 5 ते 6 चमचे दूध घातलेलं आहे आणि दूध घालून परत हे व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सर फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळं मिश्रण छान एकजीव होईल.
हे पहा, आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर अगदी छान याचं कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळही नाही. याच कन्सिस्टन्सीचं बॅटर असलं पाहिजे. हे बघा, असं टाकल्यावर अशी रिबिनसारखं ते पडतं आहे, म्हणजे आपलं हे जे बॅटर आहे केकसाठी परफेक्ट तयार झालेलं आहे. आता हे आपण केकच्या टीनमध्ये घालून घेतलं आहे. थोडंसं हे टॅप करायचं आणि बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. हा केक सजवण्यासाठी या ठिकाणी मी टुटी फ्रुटी यावरती घालून घेते आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बॅटरमध्येच थोडे ड्रायफ्रूट्स मिक्स करू शकतात किंवा टुटी फ्रुटी देखील मिक्स करू शकतात. टुटी फ्रुटीसोबत तुम्ही यावरती थोडेसे ड्रायफ्रूट्सने याला गार्निश करून घेऊ शकतात. आता हे आपलं पातेलं प्रीहीट झालेलं आहे. आता ह्याच पातेल्यात आपण हा केक ठेवायचा आहे आणि बेक करून घ्यायचा आहे आणि वरतून आपण ही कढाई झाकायची आहे. सुरुवातीचे 5 मिनटं गॅस फुल ठेवायचा आणि 5 मिनटानंतर तो बारीक करायचा आणि बारीक गॅसवर हा पुढचे 35 ते 40 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळेस हा उघडून बघू नका, कारण यातली जर वाफ निघाली तर केक छान बेक होणार नाही. हे बघा, अतिशय सुंदर आपला केक फुगून आलेला आहे आणि यामध्ये मी एक काडी घालून पाहिलेली आहे, ती अगदी वरती क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक छान असा बेक झालेला आहे. टोटल 40 मिनटात आपला हा केक बारीक गॅसवर बेक करून झालेला आहे. आता हा केक आपण बाहेर काढायचा आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. त्याकरता आपण यावरती एखादा कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा. थोडंसं दडपण जर या केकवर जर आपण ठेवलं तर आपला केक सॉफ्ट आणि मॉइस्ट तयार होईल आणि चवीला देखील सुंदर लागेल. हा केक आता पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण याला डिमोल्ड करून घेणार आहोत. त्याकरता आपण याच्या ज्या कडा आहेत या सुरणे या पद्धतीने मोकळ्या करायच्या आणि एका प्लेटमध्ये हा पलटी करून डिमोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा, अगदी सहज यातनं केक बाहेर निघालेला आहे. कोणतंही टीन न वापरता कुकरच्या भांड्यामध्ये तयार झालेला आपला सॉफ्ट स्पॉन्जी असा हा केक आहे. घरी कोणीही सहज हा केक बनवू शकेल. तुम्ही पहिल्यांदा जरी केक करत असाल तरी ही रेसिपी जर तुम्ही फॉलो केली तर परफेक्ट असाच फुगलेला सॉफ्ट स्पॉन्जी असा रव्याचा कस्टर्ड केक तयार होईल. अगदी हेल्दी असा हा केक आहे. आपण मैद्याचा वापर न करता हा केक तयार केलेला आहे. खूप जास्त भांडे न वापरता मिक्सरमध्ये झटपट तयार होणारा हा केक आहे. हे बघा, किती सुंदर तो तयार झालेला आहे. अगदी सहज तो कापला जातोय. इतका सॉफ्ट आणि मॉइस्ट असा हा केक तयार झाला आहे. हे पहा, त्याची जाळी तुम्ही बघू शकतात. अगदी स्पॉन्जी, जाळीदार आणि अगदी मऊसूत आपला हा रव्याचा कस्टर्ड केक तयार झालेला आहे. तर हे केक करताना काही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. बऱ्याचदा केक शिजल्यावरती तो फुगतो, पण थंड झाल्यावर आतमध्ये खाली बसतो. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात, तर केकचं जे बॅटर आहे खूप जास्त पातळ जर केलं तर तो फुगून येतो, मात्र थंड झाल्यावर आतमध्ये खाली बसतो. शिवाय सगळं जे आपण जिन्नस वापरलं आहे ते सगळं जिन्नस रूम टेम्परेचरवरच असलं पाहिजे. थंड जास्त जिन्नस तुम्ही वापरलं तर हा केक व्यवस्थित फुगत नाही आणि आतमध्ये खाली बसतो. शिवाय आपण जे बेकिंग पावडर किंवा सोडा यामध्ये वापरलेला आहे तो व्यवस्थित एक्सपायरी डेट बघूनच वापरायचा आहे. कधी तो खूप जास्त जुना जर असला तर केक फुलून येत नाही आणि तो कडक तयार होतो, आतमध्ये फुगत नाही किंवा मग आतमध्ये शिजत देखील नाही. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर परफेक्ट अशी केकची रेसिपी 100% तयार होणार आहे. तर मंडळी, आजच्या ह्या केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.